या क्षणाची एक मोठी बातमी, अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। आताची ही मोठी घडामोड आपण बघतोय। अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झाल्याची माहिती सध्या मिळतेय। खासदार वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। वर्षाताई, एक धक्कादायक अशी बातमी, कारण सैफ अली खान यांच्यावरती वांद्रे इथल्या त्यांच्या घरामध्ये शिरून हल्ला झाल्याचं कळतंय। खरं तर ही मला तर दुर्दैवाने घटना सांगावी लागेल की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कायदा व्यवस्थेचे झंझावडे निघालेले आहेत। आपण जर बघितलं तर आता परभणी असेल, बीडची घटना असेल, मुंबईमध्ये मध्यंतरी गोळीबार झाला आणि सातत्याने महिलांच्या अत्याचाराचा केस वाढत, पण आता हे झालेलं आहे। मुंबईमध्ये मला माहिती आहे, बांद्र्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या ऑफिसच्या बाहेर घटना झाली, भायखळ्यामध्ये घटना झाली आणि दुर्दैवाने या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आलेल्या आहेत आणि लोकांमध्ये त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा जरब नाहीये, त्यांची भीती नाहीये, जी दुर्दैवाने फार वाईट परिस्थिती आहे। आज होम मिनिस्टर असतील किंवा गृह विभागाच्या ज्या या आहेत अधिकारी आहेत, त्याच्यावरती एखाद्या प्रश्नचिन्ह निर्माण करतात। कायदा सुव्यवस्था आहे कुठे? एखाद्या व्यक्तीच्या घरात एखादी व्यक्ती घुसते आणि त्याच्यावरती वार करते। मुंबई जे सगळ्यात सुरक्षित शहर मानलं जातं, मुंबईचं पोलीस जे आहे ते स्कॉटलंड नंतर दुसऱ्या क्रमांकाचं पोलीस मानलं जातं। अशा वेळेला अशी घटना ज्यावेळी होते त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतात की खरंच मुंबईचा पोलीस आणि आयुक्तालय काम करताय का? महासंचालक काम करतात का? गृह विभाग काम करतोय का? सातत्याने बोललं जातं मोठ्या मोठ्या गोष्टी की एक कारवाई केली जाईल, पण दुर्दैवाने आपण जे बघत आहात की हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि आता ओपन जे आहे ते आता गुन्हे व्हायला लागलेले। लोक कोयते घेऊन फिरतायत, बंदूक घेऊन फिरतायत, चाकू घेऊन फिरतायत आणि घरामध्ये घुसून मारतायत। काय चाललंय मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये? आता तो उत्तर द्यावंच लागेल सरकारला। म्हणजे मधल्या काळामध्ये सोमनाथ खुंजींच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, बाबा सिद्दीकीवर गोळीबार झालंय काय? प्रतिष्ठित व्यक्ती, आता त्यांना सुरक्षा आहेत, त्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य मागतात काय? म्हणजे आमदार लढतायत विधानसभेमध्ये आणि आमदार नाही मागतायत, त्यांना काय मिळत नसतं, गोष्ट आहे। आणि गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम चालतं, गुन्हेगार रील करतात, मंत्रालयामध्ये येऊन मंत्र्यांना भेटतात। वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची। वर्षाताई, तुम्ही जे उल्लेख केलेत, म्हणजे बाबा सिद्दीकी यांचं प्रकरण असेल किंवा मग सलमानच्या घरावरती होणारा गोळीबाराचं प्रकरण असेल आणि आता सैफ अली खानवरती झालेला हल्ला, म्हणजे साधारणपणे जर आपण अधिकची माहिती घेतली तर सलमान खानचं घर आणि सैफ अली खानचं घर याचे जर अंतर बघितलं तर अगदी 4 ते 5 मिनिटावरती आहे। म्हणजे या अभिनेत्यांना किंवा बॉलिवूडमधल्या कलाकारांना अशा पद्धतीनं टार्गेट सुद्धा केलं जात आहे। एक वातावरण धमकवण्याचं केलं जातं आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पोलिसांचं जबर आहे की नाही, त्यामध्ये पोलिसांचा धाक आहे की नाही, सुरक्षा। आणि आज दुर्दैवाने ते आता दिसत नाहीये। म्हणजे ही जी तुम्ही जागा सांगताय, ह्या सगळ्यात VIP जागा आहेत आणि याच्यावरती सातत्याने ह्या सगळ्या कलाकारांना पोलीस प्रोटेक्शन आहे, त्यांच्याकडे असेल की सर्वसामान्य माणसाचं काय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।